तर नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी उठल्यावर आहे ना, मी सगळ्यात पहिले गेले गोठ्यामध्ये. तर आज ना पहिली वेळेस मी लवकर उठले होते, तर पूर्ण सगळीकडे अंधारच होता. तर आता ना हिवाळ्यामध्ये 6:30 जरी वाजले तरी अंधारच राहतो 6:45पर्यंत. ते बघा आता 6:45 होत आलेले तरी अंधारच आहे. त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले आता झाडू घेतला आणि अंगण झाडून काढलं आणि त्याच्यानंतर आले गोठ्यामध्ये, शेण भरलं. आणि आता मम्मी बघा, मम्मी आता गाई बाहेर बांधू राहिली. ही गाय मारकी, मला लय मारती बाबा. एक नंबरची बेकार ही डॉन. जा बाहेर, पळ 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 पळ. चलो, अब किसका नंबर है? तुम्हाला मध्येच ठेव नाही, यांना मस्त इथंच लावला कार्यक्रम. हे बा, दूध प्यायला जायचं. लाजाळू मूर्ती पण कशी करते. थंडी वाजते त्याला, थंडी वाजती. बकरी चालली बाहेर. सगळी मंडळीला आता मम्मीने बाहेर बांधलेले. हे पा कसं दूध पिऊ राहिलं. याला दूध प्यायला सोडू आणि मग दूध काढायला सुरुवात करू गाय पाणवल्यावर. आता माझं दूध काढणं झालं आहे. मशीन पण चालू आहे, पण एका गाईसाठी लावायला पडत नाही, त्याच्यामुळे मी हातानेच काढून घेते. हे बघा, थोडंच असतं एका गाईचं दूध. आता बाकीचे गाई काही दूध देत नाही ना. माझं दूध काढणं झालं आणि तोपर्यंत ना आता सकाळ झाली होती. 7 वाजत आले होते. आता सगळीकडे उजेड पडलेला आहे. हे बघा, असं असतं आमचं सकाळचं वातावरण, गावाकडचं आणि शेतातलं एकदम. त्याच्यानंतर मग मी आले घरामध्ये. मम्मीने मस्त अशी चूल पेटवली होती शेकण्यासाठी, शेकायला आणि स्वयंपाक पण करायला. मग चूल पेटवली, थोडंफार शेकली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला. पोळ्या, भाजी आणि भाकरी. तर असे सगळे घरातले काम पटापट उरकून भाजी पोळ्या आणि नंतर करायचं होतं जेवण. जेवण केल्यानंतर आज आपलं नियोजन होतं टमाटे तोडायला जायचं होतं. त्याच्यामुळे पटापट भाकरी बनवल्यानंतर आणि मग जायची तयारी चालू होती वावरामध्ये. तर आता जेवण करून सगळी तयारी झाली आणि आता मी चालले वावरामध्ये. तरी ना आपले टमाटे भरपूर असे पिकले होते ते तोडायचे. टमाटे तोडताना मला असं एक टमाटर सापडलेलं आहे. कसं आहे ते, एका देठाला 2 लागलेले टमाटे. जुडवा टमाटा भेटतो, जुडे. एकायला 2, म्हणजे फ्लावर गोबी लावली होती ना आपण, ते बी तसेच होते काही. एकायला 2-2 फ्लावर होते काही. शेतात काम करताना असे काही ना काही नमुने सापडते आपल्याला, कलाकार जे काहीतरी वेगळे राहते. मला टमाटे तोड लागू राहिल्या. बर, टाका बकेटीमध्ये. काय बाळा, फोटो नाही काढत ना बाळा, आपला ब्लॉग बनवते ना मी, मग त्याच्यासाठी काढावं लागतंय. तू कधी पाहिलेले फोटो? कधी आम्ही जे बघतो ना, तू त्याच्यामध्ये टाकून फोटो. हो का, बर. तू पाहते का मग? हे पा, ह्या माझ्या बहिणी आहे. इकडे पा धनू, ते आल्या टमाटे खायला. मला टमाटे तोड लागू राहिले. तोड बाय टमाटे. आरू, हे पा आराध्याने इथं तोडून ठेवले टमाटे. इकडे कोण तोडलं? वेदिका. हे पा, मी तोडते त्याला मज्जा वाटते, त्या बी टमाटे तोडायला. काय सापडलं धनश्री तुला? हो का, इकडे जवळ येऊन बोल. इकडे बघ, काय सापडले तुला? टमाटे सापडले. कुठं? इथं. बर. 4 वाजले मग पाणी दाखवावं लागतं ना. आता कसं पाणी पिऊ राहिलं, थंडीमुळे पाणीच पित नाही गाई. जेवायला जायचं तुला? नाही काऊन? टमाटे भरून खायले. एवढं टब भरून टमाटे जेवायला बसली काय टबात? एवढं मोठं टमाटर तोडले. काही खाली अर्ध फेकून दे, अर्ध खायचे का? बर. पा आता ही पोत चालेल त्याला. बरं. आणि ते ग्रोवर आणि ते वाढ करायची गरज नाही त्याला. आपल्याला चिल मिक्स
ते याच्यात नाही मारा मग चिलमिक्स लागत. बरं ते चिलमिक्स. तर आता ना आपले सगळे टमाटे तोडून झाले होते. नंतर टमाट्यावर फवारणी करायची होती, तर औषधांचं नियोजन केलं आणि नंतर आले गोठ्यामध्ये. पहिले शेण फेकून घेतलं, गाईंना पाणी पाजलं आणि त्याच्यानंतर आता जायचं होतं फवारणी करायला. पटापट सगळं शेण भरून आणि स्वच्छ झाडून घेतलं. असं आपलं झाडून आणि गोठ्यातलं कामावरून झालं. मग आता आले होते फवारणीवाले. मग भांड्याने पाणी घेऊन वावरात निघाले आणि आपली आता सुरू झाली होती फवारणी करणं. तर आता ना माझे सगळे वावरातले कामं पूर्ण झाले होते आणि फवारणी पण करणं झाली, टमाटे पण तोडून झाले आणि आता संध्याकाळ झाली होती. तर आता मला काढायचं होतं दूध. त्याच्यानंतर आले मी दूध काढायला आणि हे बघा इथं वासराला सोडून गईला शुक्रवार खायला. चल रे, झालं का किती पितो. तर अशी संध्याकाळी सगळी कामावरून आता आली होती गाडी आपले टमाटे न्यायला. त्यानंतर सगळे टमाट्याचे कॅरेट गाडीमध्ये भरून घेतले आणि तर संध्याकाळी घरी गेलो आणि मस्त खिचडी बनवली आणि त्यानंतर शेजारचे बाबा आले होते. सगळेजण घरी मस्त गप्पा मारत बसले. तर असा होता आजचा दिवस आणि नंतर जेवण केलं आणि झोपलो. तर असा होता आजचा माझा दिवस आणि गावाकडचं रुटीन. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.